हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत बटाट्याची रस्सा भाजी। भाजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आमच्या गावाकडे अशी भाजी चुलीवर बनवली जाते। तर आपण लगेचच वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। ते आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्याचे मीडियम आकाराचे आपण तुकडे करून घेणार आहोत। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे। फोडणीपुरते आपण त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे। फोडणीसाठी जिरे मोहरी घालायची आहे। एक कांदा कट करून फोडणीसाठी घातलेला आहे। कांदा लाल गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यात घालायची आहे आणि कांदा अद्रक लसूण छान परतून झाल्यावर आपण काही पावडर मसाले त्यात घालत आहोत। 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा घरचा काळा मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि लगेचच आपण मसाले न जळू देता जे आपण बटाट्याचे तुकडे केले होते, बटाट्याचे आपण लगेचच ते काप ह्यामध्ये घालून परतून घ्यायचे आहेत। आणि बटाटे मसाल्यासोबत परतत असताना आपण शेंगदाण्याचा कूट लगेच ह्यात घालणार आहोत। शेंगदाण्याचा कूट ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण थोडासा तेलावर परतून घ्यायचं आहे। त्यामुळे ना भाजीला आणखी जास्त चांगली चव येते। तर लगेच आपण कूट घातला आहे आणि कूट न जळू देता आपण बारीक फ्लेमवर ते परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण त्यात पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शिजण्यासाठी आपण भाजी ठेवून दिलेली आहे। झाकण ठेवायचं आहे। बटाटे शिजूपर्यंत आपण भाजी शिजून घेतलेली आहे आणि इथे आपली तयार झालेली आहे बटाट्याची भाजी। अगदी साधी पद्धत आहे, तरी पण ही भाजी चवीला फारच अप्रतिम लागते। तर अशा प्रकारची जर भाजी तुमच्याकडे बनवली जात असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि वी ऑल फूडीजमध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा। धन्यवाद।